अमरावती शहरात गेल्या 3 दिवसांपासून अतिक्रमणधारकांविरोधात मनपाचा बुलडोजर धडकताना दिसत आहे। आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार पोलीस आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत शहरातील प्रमुख चौक आणि बाजारपेठांमधील घुमंतू अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे। तब्बल 1 ट्रक भंगार जप्त करण्यात आले असून 25 ते 30 अतिक्रमणे हटवण्यात आली आहे। मात्र प्रश्न असा आहे की ही कारवाई कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे की काही दिवसांनी पुन्हा तेच चित्र पाहायला मिळणार। अमरावती शहरातील राजकमल चौक, श्याम चौक, तहसील कार्यालय परिसर, जवाहर गेट, इतवारा बाजार आणि शनी मंदिर परिसरात सकाळपासून अतिक्रमण विरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे। महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार पोलीस विभाग आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली आहे। शहरातील गर्दीच्या आणि महत्वाच्या भागांमध्ये रस्ते आणि पदपथांवर ठाण मांडून बसलेल्या घुमंतू अतिक्रमणांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय। या मोहिमेत सुमारे 25 ते 30 अतिक्रमणे हटवण्यात आली। तसेच सार्वजनिक जागांवर साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जप्त करण्यात आले। 1 ट्रक भरून भंगार साहित्य कंपोस्ट डेपो येथे जमा करण्यात आले आहे। रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवणे, वाहतुकीचा खोळंबा टाळणे आणि नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। मात्र शहरातील नागरिकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे। अशा प्रकारच्या कारवाया वारंवार होतात, अतिक्रमणे हटवली जातात, परंतु काही दिवस उलटताच पुन्हा त्याच ठिकाणी घुमंतू अतिक्रमणधारक आपला ठिय्या मांडताना दिसतात। त्यामुळे केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नसून अतिक्रमण पुन्हा होणार नाही याकरिता ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे देखील तितकेच गरजेची असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। दरम्यान मनपा प्रशासनाने अतिक्रमणांविरोधातील मोहीम सायंकाळी सुरू असल्याचे स्पष्ट केले असून अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। शहर अतिक्रमण मुक्त करण्याकरिता मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असली तरी ही कारवाई तात्पुरती न राहता कायमस्वरूपी परिणामकारक ठरणे गरजेचे आहे। अन्यथा काही दिवसांनी पुन्हा त्याच रस्त्यावर त्याच चौकांमध्ये अतिक्रमणांचे साम्राज्य उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे। आता प्रशासन ठोस उपाययोजना करते की नाही याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे।